जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध. दशक 8 मायोद्भवाचा समासचार. सूक्ष्म पंचभूते. पंचमहाभूतांमध्ये सत्व, रज आणि तम हे गुण मिसळले आणि अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया समास 4 मध्ये. चला तर ऐकूया समास 4. त्याआधी सगळ्यांनी आराध्य परितोषाला सबस्क्राईब करा. चला ऐकूया दशक 8 समास 4 सूक्ष्म पंचभूते. श्रीराम. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ. वृत्ती करावी निवळ निमिष एक. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटी माया आली. मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिणी. पुढे तिज पासावं कोण. सत्व रज तमोगुण. तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते. ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली. एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते. मूळ माया गुणापरती. तेथे भूते कैंची होती, ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. आणिक येके येके भूती पंचभूते असती, तेही आता कैसी स्थिती. प्रांजळ करू सूक्ष्मदृष्टीचे कौतुक. मूळ माया पंचभूतिक, श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. आधी भूते जो तो जाणावी, रूपे कैसी ओळखावी. मग ते शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी. ओळखी नाही अंतरी, ते ओळखावी कोणे परी. म्हणून भूतांची ओळखी चतुरी, नावेक परिसावी. जे जे जड आणि कठीण, ते ते पृथ्वीचे लक्षण. मृद आणि ओलेपण तितुके आप. जे जे उष्ण आणि सतेज, ते ते जाणावे पै तेज. आता वायूही सहज निरोपिजेल. चैतन्य आणि चंचळ, तो हा वायूचा केवळ. शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते. आता एकी 5 भूते सावधायका. जे त्रिगुणाहुनी पर, त्याचा सूक्ष्म विचार. या लागी अति तत्पर होऊनी ऐका. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी, तेची आधी निरोपावी. येथे धारणा धरावी श्रोतेजनी. आकाश म्हणजे अवकाश शून्य. शून्य म्हणजे जे अज्ञान. अज्ञान म्हणजे जडत्व जाण, तेची पृथ्वी. आकाश स्वये आहे मृद, तेची आप स्वतः सिद्ध. आता तेज तेही विशद करून दाऊ. अज्ञाने भासला भास, तोची तेजाचा प्रकाश. आता वायो सावकाश साकल्य सांगो. वायू आकाशा नाही भेद, आकाशा इतुका असे स्तब्ध. तथापि आकाशी जो निरोध, तोची वायू. आकाशी आकाश मिसळले, हे तो न लगे की बोलिले. येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत. वायोमध्ये पंचभूते, तेही ऐका एकचित्ते. बोली जेती ते समजते यथान्वये. हळू फूल तरी जड, हळू वारी तरी निबिड. वायो लागता कडाड, मोडती झाडे. तोलेविन झाड मोडे, ऐसे हे कधीच न घडे. तोल तोची तये जडे, पृथ्वीचा अंश. येथे श्रोते आशंका घेती. तेथे कैंची झाडे होती. झाडे नव्हती तरी शक्ती, कठीण रूप आहे. वन्ही स्फुल्लिंग लहान, काहीतरी असे उष्ण. तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्मरूपे. मृदपण तेचे आप,
भासे तेजाचे स्वरूप, वायो तेथे चंचळ रूप, सहजची आहे. सकळास मिळोनी आकाश, सहजची आहे अवकाश. पंचभूतांचे अंश, वायोमध्ये निरोपिले. आता तेजाचे लक्षण, भासले पण ते कठीण. तेजी ऐसी वोळखण, पृथ्वी येची. भासला भास वाटे मृद, तेजी आप तेची प्रसिद्ध. तेजी तेज स्वतः सिद्ध, सांगणेची न लगे. तेजी वायो ते तो चंचळ, तेजी आकाश निश्चळ. तेजी पंचभूते सकळ निरोपिली. आता आपाचे लक्षण, आप तेची जे मृदपण, मृदपण ते कठीण. तेची पृथ्वी. आपी आप सहजचे असे, तेज मृदपणे भासे. वायो स्तब्धपणे दिसे, मृदत्वा अंगी. आकाश न लगे सांगावे, ते व्यापकची स्वभावे. आपी पंचभूतांची नावे, सूक्ष्मे निरोपिली. आता पृथ्वीचे लक्षण, कठीण पृथ्वी आपण. कठीणत्वी मृदपण, तेची आप. कठीणत्वाचा जो भास, तोची तेजाचा प्रकाश. कठीणत्वी निरोधांश, तोची वायू. आकाश सकळांचं व्यापक, हा तो प्रगटची विवेक. आकाशीचं काही एक, भास भासे. आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना. आकाश परते होयेना तिळमात्र. असो आता पृथ्वीयांत, दाविला भूतांचा संकेत. एक भूती पंचभूत, तेही निरोपिले. परी हे आहाच, पाहता नातुडे. बळेची पोटी संदेह पडे, भ्रांतिरूपे अहंता चढे अकस्मात. सूक्ष्मदृष्टीने पाहता, वायोची वाटे तत्वता. सूक्ष्म वायो शोधू जाता, पंचभूते दिसती. एवं पंचभूतिक पवन, तेची मूळ माया जाण. माया आणि सूक्ष्म त्रिगुण, तेही पंचभूतिक. भूते गुण मेळविजे, त्यासे अष्टधा बोलिजे. पंचभूतिक जाणीजे, अष्टधा प्रकृती. शोधून पाहिल्या विण, संदेह धरणे मूर्खपण. याची पहावी ओळखण, सूक्ष्मदृष्टी. गुणापासून भूते, पावली स्पष्ट दशेते. जडत्वा येऊन समजते, तत्वे झाली. पुढे तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना. बोलिली असे ते जना, प्रकटची आहे. हा भूतकर्दम बोलिला, सूक्ष्म संकेते दाविला. ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी. या ब्रह्मांडा पहिली कडील गोष्टी. जई झाली नवती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी. सप्तकंचुक प्रचंड, झाले नव्हते ब्रह्मांड. माये अविद्येचे बंड, ऐलीकडे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, हा ऐलीकडील विचार. पृथ्वी मेरू सप्तसागर, ऐलीकडे. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे. सप्तदीपे 14 भुवने, ऐलीकडे. शेषकूर्म सप्तपाताळ, 21 स्वर्गे अष्टदिक्पाळ. 33 कोटी देव सकळ, ऐलीकडे. 12 आदित्य 11 रुद्र, 9 नाग 7 ऋषेश्वर. नाना देवांचे अवतार, ऐलीकडे. मेघमनु चक्रवर्ती, नाना जीवांची उत्पत्ती. आता असो सांगो किती, विस्तार हा. सकळ विस्ताराचे मूळ, ते मूळ मायाचं केवळ. मागा निरोपिली सकळ, पंचभूतिक. सूक्ष्मभूते जी बोलिली, तिची पुढे जडत्व आली. ती सकळही बोलिली, पुढिले समासी. पंचभूते पृथगाकारे, पुढे निरोपिली विस्तारे. ओळखी कारणे अत्यादरे, श्रोती श्रवण करावी. पंचभूतिक ब्रह्मगोळ, जेणे कळे हा प्रांजळ. दृश्य सांडून केवळ, वस्तूचं पाविजे. महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे.
तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया. म्हणून दृश्याचे पोटी आहे पंचभूतांची दाटी. एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता. एवं पंचभूतांचेची दृश्य सृष्टी रचिली सावकाश. श्रोती करून अवकाश श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम